दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत, परळीत आहेत आणि परळीत अजित पवारांसमोर घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आपण पाहतोय सध्या मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं घोषणा दिल्याचं समोर आलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत घोषणाबाजी करण्यात आली आहे। शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी न्याय देण्याची मागणी करण्यात येते आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन। आमिर, अजित पवार परळीत आहेत आणि त्यांच्या समोरच आता मराठा संघटनांकडून घोषणाबाजी करण्यात येते। शिवराज दिवटेला न्याय देण्याची मागणी सध्या करण्यात येते। या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा, नक्कीच आपण बघितलं तर आज सकाळपासूनच आहे तर अजित पवार जे आहेत बीडचे पालकमंत्री आहेत ते दौऱ्यावर आहेत। परली इथं तर मराठा समाजच्या लोकांनी त्यांना त्यांच्या शिष्टमंडळांनी त्यांना भेटले आहे। जे मारहाण प्रकरण आहे ड्युटी यांची त्यांच्यावर कारवाई करा अशी प्रकारची मागणी केलेली आहे। त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। हे सगळं प्रकार जे आहे तर परलीच्या विश्रामगृहाच्या बाहेर त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की जे काय मारहाण झालेली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करा आणि त्यांना लवकरात लवकर शिक्षा द्या अशी मराठा समाजाची मागणी आहे। जी जी, धन्यवाद आमिर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आपण पाहतोय परळीत शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी न्याय देण्याची मागणी करण्यात येते। अजित पवार यांच्या समोरच घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। शिवराज दिवटे याला अमानुष मारहाण करण्यात आली। सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा संताप व्यक्त होताना दिसतोय।